हेडलाईन्स नंतर आता आपण पाहणार आहोत बातम्या विस्ताराने। सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढलाय। या वर्षाअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। निवडणूक काळामध्ये केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे। जून अखेरीस 8,55,397 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलंय। या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारने घेतलंय। त्यामुळे वर्ष अखेरीस 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षामध्ये होण्याची शक्यता वित्त विभागाने वर्तवली आहे। राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं, मात्र आतापर्यंत 18% कर्ज घेण्यात आले। या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज 64,659 कोटी रुपये इतकं द्यावं लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चाललाय। तर राज्य सरकारला कर्जावरील व्याजापोटी किती हजार कोटी वर्षाअखेर द्यावे लागणार आहेत आणि याआधी किती द्यावे लागलेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्षाअखेरीस सरकारला जवळपास 64,659 कोटी रुपये व्याज द्यावं लागणार आहे। 2024-25 मध्ये 54,687 कोटी रुपये व्याज सरकारने दिलेलं आहे। 2023-24 मध्ये 45,652 कोटी रुपये व्याज देण्यात आले। 2022-23 ला 41,689 कोटी रुपये व्याज सरकारने दिलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। वेदांत, सरकारसमोर किती मोठी अडचण निर्माण झालेली आहे या सगळ्या लोकप्रिय घोषणांमुळे, आकडेवारी नेमकं काय सांगते? माधवी, खरं तर मोठं आव्हान आहे, कारण निवडणूक काळात अनेक घोषणा सरकारने केल्या, त्यानंतर योजनांना सुरू ठेवण्यासाठी मोठी कसरत राज्य सरकारला करावी लागते आणि त्यामुळे कर्जाचा बोजा जो आहे तो वाढत जातोय। कारण आपण बघितलं याआधी सुद्धा 8 लाख कोटींपर्यंत कर्ज होतं, म्हणजे अगदी पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर जी आकडेवारी आली होती त्यामध्ये 8,55,397 कोटींचं कर्ज हे राज्य सरकारवर होतं आणि त्यानंतर जे आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्येच परत 24,000 कोटींचं कर्ज हे राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा जो आकडा आहे कर्जाचा तो वाढत चाललाय। आणि आता जर आपण सध्या बघितलं तर 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत असेल असा अंदाज वित्त विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे जे 8 लाख कोटींचं कर्ज होतं ते जवळपास 9 लाख कोटींपर्यंत जातंय। शिवाय 64,000 कोटी रुपये आपल्याला या कर्जाचं व्याज सुद्धा राज्य सरकारला द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण असतील किंवा इतर योजना असतील त्यासाठी मोठी कसरत किंवा मोठं आव्हान वित्त विभागासमोर आहे आणि त्यासाठीच कर्जावर कर्ज घ्यावं लागतं। शिवाय आपण जर 2025-26 या कोर्समध्ये राज्य सरकारला केंद्र सरकारकडून किती मिळाले कर्ज, तर साधारणपणे 1,42,000 कोटी रुपये हे कर्ज मिळालं आहे आणि त्यामध्ये 99,000 कोटी रुपयांचं कर्ज हे आतापर्यंत सरकारने पहिल्या 9 महिन्यातच घेतलेलं आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारकडून जे कर्ज मिळतं किंवा ज्या प्रकारे आपण तू जसं सांगितलं की एकूण स्थूल उत्पन्नाच्या 25% पर्यंत आपण कर्ज घेऊ शकतो, तर राज्य सरकारने आतापर्यंत 18% कर्ज घेतलेलं आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या बघितलं तर हा कर्जाचा बोजा वाढत जातोय आणि ज्या प्रकारे राज्य सरकारचं उत्पन्न, स्थूल उत्पन्न आणि कर्ज या सगळ्याचा विचार करता योजना कशा सुरू राहणार किंवा मग यासाठी सरकार कुठल्या प्रकारे विचार करणार किंवा मग अर्थ सल्लागार सुद्धा या सगळ्या संदर्भात पुढे राज्य सरकारला कशा प्रकारे मार्गदर्शन करणार किंवा राज्य सरकार पुढची भूमिका नेमकी या सगळ्या कर्जवाढीवर काय घेणार हे बघावं लागेल। माधवी, वेदांत, आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या पैशाची तडजोड करताना किंवा यासाठी पैसा उभा करताना सामाजिक न्याय विभागासारख्या विभागांकडे, अर्थ खात्याकडे पैसा वळवला जातोय, त्यावरून नाराजी होते। त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील हा मुद्दा किती अडचणीचा ठरतोय सरकारसाठी। वेदांत, खरं तर तुझ्याकडे येणार आहोत आपण, आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वडेट्टीवारजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सरकारवर बोजा